काय चला हो. एक मिनिट. काय झालं? तुमचा चेहरा का उतरलाय? काही नाही. असं कसं काही नाही? काय झालं सांगा पटकन. अहो खरंच काही नाही. तुम्हाला आवडलं नाही का मी तुम्हाला इकडे घेऊन आलो ते? तुम्हीच म्हणाला होता खूप दिवस आपण एकत्र बाहेर नाही गेलो, वेळ नाही घालवला एकमेकांसोबत, म्हणून आणलंय तुम्हाला इकडे. हो मला माहिती आहे, पण मी खरंच सांगते काहीच नाही झालंय. नक्की? चालायचं मग? एक मिनिट. काय? हे काय आहे? एक मिनिट. राजवीर मनवा तिकडे कम ऑन प्लीज. काय असतं तुमचं एक काय सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज पण आता? मला कळेल मनवा, 2 मिनिटं थांबा. राजवीर काय चाललंय तुमचं? एक तुम्ही कुठे जा? राजवीर 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 हात द्या. अहो. हळू. या. राजवीर काय चाललंय मला या सांगाल का मनवा. प्लीज? या कम ऑन. कुठे आलोय आपण? चला सांगा ना कुठे चला आलोय? तुम्ही मनवा. सरप्राईज आहे तुम्हाला सांगितलं ना. हो पण हळू. राजवीर मला सांगा ना आपण कुठे आलोय? या इकडे सर. पायरी हळू. परत एक पायरी कम ऑन. कुठे आलोय? कुठे? अजून 3 पायऱ्या. चला परत पायरी. शेवटच्या 2. आरती आरती अगं केवढी मेहनत करतेस, तो डबा पडेल, मला नाही का हाक मारायची? अहो मला खरंच खूप काम येतो. तुम्हाला जर का हाका मारत बसले असते ना तर कामच झाली नसती माझी. उलट हा डबा पाडून घेशील आणि डबल काम वाढेल तुझं. बरं ठीक आहे, आता आलाच तर काढून दे ना डबा. त्याच्यासाठीच आलो. हे घे. थँक्यू. काय आलं? आरती तू आहे तशीच आहेस, काहीच बदलली नाही. अशीच म्हणजे? किती उत्साह असतो तुझ्यामध्ये, नेहमी सगळं उत्साहात करत असतेस. मस्करी करताय ना माझी? माझी जरा गडबड उडाली आहे कारण खूप दिवसानंतर माझी लेक येते आणि माझे जावई सुद्धा. थांब, मनू आली ना तुला ओरडणार आहे, म्हणणार आहे एवढं सगळं कशाला करत बसलीस. नाही ओरडायची ती मला, कारण तिनेच मला सांगितलं हे सगळं करायला. हे केव्हा ठरलं? तिचा फोन आला होता निघताना. एव्हा ना अर्ध्या वाटेवर पोचली सुद्धा असेल ती. काही इतक्या लवकर येत नाही, तू अजिबात गडबड करू नकोस. कुठे आलोय आपण? 1 मिनिट थांबायचं. काय आहे सगळं राजवीर? आवडलं? खूप आवडलं. या. थँक्यू. तुम्ही एक काम करा ना, जा बाहेर जाऊन बसा ना. तुम्ही इथे बोलत बसलात ना तर माझी कामं नाही व्हायची. जा ना. खूप कामं पडली आहेत ना, मग मी मदत करू का तुला काही कामं करायला? नाही, काही नाही करायचं. बाहेरून काय आणायचंय का? पटकन घेऊन येतो. अहो बाबा कशाला, मी आहे ना घरचं काम करायला. मी नाही करणार तर मग कोण करणार? आईने जी यादी लिहून दिली होती ती सगळी आणलेली मी. म्हणजे तू बाहेर गेला होता? हो. अरे मग मला नाही का सांगायचं?
माझेही पाय मोकळे झाले असते ना. काही गरज नाही पाय वगैरे मोकळे करायची. यांचं माहिती ना तुला, पाय मोकळे करायला म्हणून बाहेर जातात, मग कुणीतरी यांना भेटतं, मग समाजसेवा करत बसतात, मग तासन तास घरी येत नाही. माहितीये मला. काही काय बोलतेय? करेक्ट आहे आईचं. अरे करेक्ट काय? अहो हो, तुम्ही बाहेर जाणार, लोकांशी गप्पा मारत बसणार, मग त्यांच्याशी गप्पा मारल्यावर तुम्हाला उशीर होणार. तुम्हाला उशीर झाला तर मग आईला स्वयंपाक बनवायला उशीर होणार, आणि आईला स्वयंपाक बनवायला उशीर झालं तुझं. मी सांगितलेलं सगळं सामान आणलं? हो हो, आणली हे सगळं आणलं. दे, चण्याचं पीठ सांगितलं होतं ना, आणलंच ना? भजी करायची मला. आई शपथ, विसरलो. हे बघ हे बघ. कसा आहे ना हा मुलगा? आता मी भजी कशी करू मला सांग. आरती काळजी करू नको, मी पटकन जाऊन घेऊन येतो आता. ओ बाबा थांबा. अहो एखादं काम मला सांगितलं आणि मी ते नीट नाही करणार, असं होईल का? मस्करी करत होतो मी. हा, आणलंय सगळं. मस्करी. कसा आहे ना हा? दे इथे. आओ, ऐका ना, जरा मनूला फोन करून बघा. कुठपर्यंत पोहोचले बघा. फोन दे. कार्ड. बेल वाजते, उचलत नाही. पुन्हा करून बघा ना. अगं कशाला? तू आवर पटापट, नाही तर ताई आली तरी तू अजून करतच राहशील. तुम्ही एक काम करा ना, बाहेर जाऊन बसा जा. तुम्ही इथे उभे राहिलात ना तर मला काही सुचत नाही हो. माझी कामं नाही होणार. जा बाहेर, जा बाहेर जा. चल चल. बरं मी काम बाहेर. एक मिनिट, जस्ट मिनिट. येस. आता हे काय आहे? बघा. रूम मध्ये फ्रेम नव्हती, जरा विचित्र वाटायचं ना. ऍक्च्युली रागात मीच ती फ्रेम तोडली होती. पण खरं सांगू, ती फ्रेम नाहीये हे बघून मला पण चांगलं नाही वाटायचं. आता नाही होणार. आता ही फ्रेम आणि तुम्ही काय माझ्या डोळ्यासमोर असाल. वडील काय झालं? बस बस, काम आहे. काय उद्या काय करतोयस? उद्या काय नाही का? काही नाही म्हणजे मला म्हणायचंय, उद्याचं स्केड्यूल काय आहे तुझं? उद्या ऑफिस आहे आणि मग त्यानंतर मित्रांसोबत बाहेर जायचंय मला. तू फालतूपणा जरा सोड आणि आपल्या कामाकडे लक्ष दे. काय? आपल्या कामाकडे? वडील, इथे आपलं असं काहीच नाहीये. गैरसमज आहे ना तुमचा, दूर करा. हे बघ, कधी ना कधीतरी होईल ना, जरा पॉझिटिव्ह राहा ना. मी कसं पॉझिटिव्ह राहायचंय याची शाळा घ्यायला तुम्ही मला इथे बोलवलंय का? मूर्खासारखं बडबडणं बंद कर. मग बोला आता कामाचं. मी तेच बोलतोय. बघ, शेअर पेपर बनवायचं. काय?
कोणाच्या नावाचे? म्हणजे साधना बहिणीच्या नावावर जे शेअर्स झालेत ना त्या संदर्भात बोलतोय. म्हणजे ती कोणाच्या नावावर करते का? करते नाही, करेल. आज ना उद्या राजवीर तिला तसं करायला लागेल. कोणाच्या नावावर? म्हणवा. काय? मनवाच्या? हो वडील, बरे आहेत ना तुम्ही? मी बराच आहे म्हणून तर सांगतोय मी. अहो, त्या माईच्या नावावरती शेअर्स गेलेले परवडतील, पण त्या मनवाच्या नावावर नको. का? अहो का काय? माईच्या नावावर जर शेअर असतील ना तर ते परत आपल्या नावावरती करता येतील, पण मनवाच्या नावावरती शेअर असतील ना तर मग ही कंपनी पण गेली आणि प्रॉपर्टी पण. असं काही होत नाही, मूर्ख आहेस तू. तो वडील तुमचं डोकं फिरलंय का? काही काय बोलताय तुम्ही? मी बाप आहे तुझा, त्यामुळे मला जास्त कळत. माईचे शेअर्स जे साधना बहिणीच्या नावावर झाले ते पुन्हा माईच्या नावावर होणं जरा कठीण आहे. त्यामुळे राजवीरला खुश करण्यासाठी मीच सल्ला दिलाय तसा. हो वडील, तुम्ही माझा ऐका. हा सल्ला चुकीचा आहे, हे तुम्हाला सगळं महागात पडणार आहे. बरं ठीक आहे, जरा शांत हो. पण कसा शांत होऊ? तुम्ही परस्पर ठरवून मोकळे झालात, याला काय अर्थ आहे? बघ यश, तू पहिले शेअर पेपर्स बनव. नाही बनवणार मी. तुम्ही ठरवलं ना, मग तुम्ही सगळं करा. अरे पण यश, यश आता काय? चला राजवीर हळू सांग. पायरी आहे. हळू पण आता कुठे घेऊन जाताय पायरी मला? आहे, हळू. आणखी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. काय चाललंय राजवीर? एक मिनिट, समोर बघा. हे काय? तुमच्यासाठी. राजवीर काय आहे हे सगळं? किती प्रश्न विचारता तुम्ही. बस. मी आलो 1 मिनिटात. तुम्ही कुठे चाललात? तुम्हाला सोडून कुठेच जात नाहीये. 1 मिनिटात आलो. ओके. राजवीर किती प्रेम करतात माझ्यावर. सारखं काही ना काही सरप्राईज देत असतात. आई तिकडे वाट बघत असेल. निघाल्यावर एक कॉल करायला हवा होता. ऍटलिस्ट आता फोन करून कळवायला हवं की आम्ही येत नाही आहोत. नाहीतर आम्ही अजून कसं नाही आलो म्हणून टेन्शन घेत बसतील. आज पण सुट्टी घेतलीस? हो. का? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही बाबा, मी सुट्टी घेतली असली तरी माझं काम घरून चालूच असतं. नितीश, तू तुझ्या या जॉब मध्ये कम्फर्टेबल झालायस हे बघून बरं वाटतंय. बाबा तुम्हीच तर म्हणता ना, कुठलंही काम मनापासून करायचं. म्हणून मी सुद्धा हे काम मनापासून सिरियसली करतोय. गुड. आय एम व्हेरी हॅपी. हे काय? इथे तुम्ही गप्पा मारत बसलायत का दोघं? आरती, कधी नव्हे ते नितीशनी सुट्टी घेतली. आम्हा दोघांना बोलायला वेळ मिळत नाही. आज बाप आणि लेक गप्पा मारतात तर मारू दे की. अहो पण तुमची लेक कुठपर्यंत पोचली ते तरी बघा. तिचा काही फोन आला होता का? आला असता तर तुला सांगितलं नसतं का? नाही तसं नाही, पण तिचा आता फोन येऊन गेला ना मी निघाले म्हणून. अजून कशी नाही पोचली ती? आरती, काहीतरी कामात अडकली असेल, ते करून येईल. तुम्ही एकदा फोन करून बघा ना तिला. ती जेवायला येते म्हणाली होती ना. माझा सगळा स्वयंपाक तयार सुद्धा आहे हो. जरा एकदा करा ना फोन. अगं नको काळजी करूस, येईल. काय, कुठे हरवला? नाही काय नाही. हे घे.
आता हे काय आहे? ओपन करा. साडी? हा रंग खूप छान दिसतो तुमच्यावर. थँक्यू राजवीर, पण कशासाठी हे सगळं? तुम्हाला माहिती आहे ना माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, म्हणून नाही शकत. आता एक काम करा, साडी नेसून या. आता? यश मनवा प्लीज. ठीक आहे, आणि मनवा लवकर या, मी वाट बघतोय. आले. मला सांग, जेवणाचं काय बेत केलास? मनू आणि राजवीरच्या सगळं आवडीचं केलंय. वा, अरे वा, आणि भजी केलीस का? अगं बाई, भजी करायची राहूनच गेली. मी पटकन करते हा. ए आरती, अगं घाई करू नकोस, अवकाश कर. हो हो, मी येऊ का मदतीला? नको, गप्पा मारा तुम्ही. बाबा, एव्हाना ताई यायला हवी होती. हो रे, 3 वेळा मी तिला फोन केला, तिने उचललाच नाही. बहुतेक सायलेंट वर ठेवला असं. असू शकतं. मी एक काम करतो, राजवीरना कॉल करतो. नाही नको बाबा, त्यांना नका फोन करू. उगाच त्यांना फोन केला तर त्यांना नाही आवडणार. मी एक काम करतो, मी ताईला फोन करतो. नाही उचलत आहे ताई फोन. नाही, काय हरकत नाही, आपण वाट बघूया. राजवीर, ब्युटिफुल. खूप छान दिसतंय. खरंच? खरंच. मला पण खूप आवडली ही साडी. चॉईस कोणाची? तुम्ही किती करता माझ्यासाठी? मनवा नवरा आहे ना तुमचा, मी नाही करणार मग कोण करणार? तसं नाही, पण तुम्ही एवढं सगळं करता आणि मी काहीच करत नाही. तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त माझ्या जवळ राहा आशा, बस. नाही जाणार ना लांब? मी का लांब जाईन राजवीर? तुमच्यापासून लांब गेल्यावर मलाच नाही करमत. मग तरी इतके दिवस का राहिलात माझ्यापासून लांब? आय एम सॉरी. कशासाठी? मला माहिती आहे मी तुमच्यावर खूप चिडचिड केली आणि रागाच्या भरात नको नको ते बोलले. आय एम रिली सॉरी राजवीर. मी पण सॉरी. मनवा, तुमच्या मनात राग नाही ना माझ्याबद्दल? तुमच्या मनात? अजिबात नाही. एक सेल्फी काढू आपण. काय? सेल्फी काय झालं? काय नाही काढूया. तुम्ही कधीपासून सेल्फी काढायला लागलात? तुम्हाला साधा फोटो काढलेला आवडत नाही, आज अचानक सेल्फी? काय करू, तुम्ही आज इतक्या छान दिसताय, मला राहुलच नाही म्हणून काय. बघू मला. बघा, छान आलाय ना? मला पण पाठवा ना. पाठवतो.
राजू माझा फोन कुठे आहे? मला कसं माहिती असेल म्हणा. पाठवलं. पर्स मध्ये नाही, मला आठवत नाही मी कुठे ठेवला. का शेवटचा कुठे ठेवला होता आठवतंय काय? नाही, इथे येऊन काढला की नाही ते पण मला आठवत नाहीये. आपण एकदा कारमध्ये चेक करूया का? तुम्ही थांबा, मी बघून आलो. आई बाबांनी कॉल्स केले असतील, उगाच काळजी करत बसतील आता.